माझे नाव डॉली आहे। आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे, जी ऐकून कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। मी 18 वर्षाची होते जेव्हा माझे आई वडील माझ्या लग्नाबद्दल चिंतित झाले होते। तरी मी माझे शिक्षण देखील पूर्ण केले नव्हते। मी शहरात राहत होते आणि आमचे नातेवाईक गावात राहत होते। माझ्या आईचे गावातल्या मुलाशी म्हणजेच माझ्या वडिलांशी लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांचे नातेवाईक तिथेच राहत असल्याने आमचे इथे कोणीही नातेवाईक नव्हते। माझे वडील शहरातच राहत होते कारण माझ्या आईला गावात राहण्याची सवय नव्हती। माझ्या आईचे माहेरचे घर दिल्लीच्या आसपास होते, त्यामुळे माझ्या आईचे मन गावात लागले नव्हते। माझे वडील शहरातील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करायचे। वडिलांच्या कमाईतून आम्हाला फारसे पैसे मिळत नव्हते, पण जे काही पैसे यायचे त्यातून आमचे कुटुंब चालत होते। मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक संतान होते। माझी आई माझ्या वडिलांना रोज सांगायची की तुमच्या कारखान्यातील नोकरीच्या कमाईने आपला घर खर्च भागत नाही। आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू शकणार? त्यामुळे तुम्ही दुसरे काम शोधा। त्यावर माझे वडील म्हणायचे, याशिवाय या वयात मी काहीही करू शकत नाही। तेव्हा माझ्या अंगात जीव होता। तेव्हा तुझ्या सांगण्यावरून मी गावची जमीन विकून शहरात राहायला आलो। आता मला गावीही जाता येत नाही। तिथे जाऊनही मी काय काम करणार? या विषयावरून या दोघांमध्ये रोज भांडण व्हायची। आई बाबांना असे भांडताना पाहून माझे मन अभ्यासामध्ये लागत नव्हते। वडिलांशिवाय घरात कमावणारे कोणीही नव्हते। माझे वडील एकटेच खूप कष्ट करायचे। माझ्या वडिलांना मदत करायची मनापासून इच्छा होती, पण जेव्हा मी कोणतेही काम करायला सांगायचे तेव्हा माझी आई मला नाही म्हणायची। आता मला तुझे लग्न करायचे आहे असे सांगून ती मला नकार द्यायची। माझ्या वडिलांना मदत करायची माझी खूप इच्छा होती, पण आईसमोर मी लाचार होते। आमच्या गावात एक लग्न होतं आणि तिथून आम्हाला आमंत्रण आलं होतं। आमचे सगळेच नातेवाईक गावात होते। आमच्या आत्याच्या मुलाचं लग्न असल्यामुळे तिथे जाणे ही खूप गरजेचे होते आणि आम्ही लग्नाला जाण्याची तयारी सुरू केली होती। आम्ही आमचे पॅकिंगही केले होते। आईवडिलांना सांगू लागले की आपल्याला आपल्या मुलीचे नाते फिक्स करायचे आहे आणि तिथे गेल्यावर एखादं चांगलं स्थळ मिळालं तर आपल्या डॉली बेटाचे लग्न ठरवूनच येऊ। मला माझ्या आईकडून हे ऐकून खूप आश्चर्य वाटले। ती स्वतः गाव सोडून संपूर्ण आयुष्य शहरात राहिली होती आणि माझ्यासाठी ती गावातलं नातं शोधणार होती। मला अजून लग्न करायचं नव्हतं, मला अभ्यास करायचा होता, माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं। मला माझ्या वडिलांच्या अडचणी दूर करायच्या होत्या आणि आपलं आयुष्य सुखी समाधानी बनवण्यासाठी काहीतरी बनायचं होतं। माझ्या वडिलांनी देखील हे मान्य केले होते। लाजेमुळे मी वडिलांसमोर काही बोलू शकले नाही, पण वडील निघून जाताच मी आईला स्पष्टपणे सांगितले की मी मरण स्वीकारेल, पण गावात लग्न करणार नाही आणि गावाला जाऊन माझ्या नात्याबद्दल अजिबात बोलू नकोस, नंतर तुम्हाला अपमानाला सामोरे जावे लागेल। असे होऊ नये म्हणून तू माझ्या लग्नासाठी गावातील मुलगा शोधूच नकोस। मला इथे शहरात राहून शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची आहे आणि माझ्या वडिलांचा आधार व्हायचा आहे। मला आत्ताच लग्नाची घाई नव्हती। 2 दिवसांनी आम्ही गावी गेलो होतो। लग्न झाल्यावर माझ्या वडिलांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्याच मित्राच्या मुलाशी माझे नाते निश्चित केले आणि तिथल्या सगळ्यांना लग्न फायनल झाल्याची बातमी दिली। लग्नाच्या घरी उपस्थित असलेल्या स्त्रिया मला परत परत पाहत होत्या। मला काहीही समजत नव्हते। मी एकट्यात आईशी बोलले तेव्हा ती म्हणाली की तुझे नाते पक्के झाले आहे, आता जास्त काही सांगायची किंवा बोलायची गरज नाही। मला आईच्या बोलण्याचा खूप राग आला होता आणि मी खोलीत जाऊन खूप रडले होते की मला अजून लग्न नाही करायचे, पण माझे आईवडील माझे जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न करत होते। माझे कोणी ऐकलेच नाही। गावात माझे अजिबातच मन लागत नव्हते। मी इथे जितके दिवस राहिली तितके दिवस उदासच होते। वडिलांसमोर बोलायची तर माझ्यात हिंमतच नव्हती, त्यामुळे इच्छा नसतानाही मला हे नातं स्वीकारावं लागलं होतं। पण तो मुलगा कोण आहे, कसा आहे हे जाणून घेणे इतके महत्त्वाचे आहे असे मला वाटलेच नाही, कारण मला लग्नात अजिबात रस नव्हता। माझे घरचे लोक मला लग्नासाठी जबरदस्ती करत होते। माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न आटोपल्यावर आम्ही आमच्या घरी आलो। इथे रोज माझी आई माझ्या वडिलांना माझ्या लग्नाच्या व्यवस्थेबद्दल विचारायची। या गोष्टी ऐकून माझे वडील अस्वस्थ व्हायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे त्रासदायक भाव पाहून मला खूप वाईट वाटायचे, कारण ते घरखर्च चालवायला खूप कष्ट करायचे। पण तरीही ते दोघे का माहीत नाही माझ्या लग्नामागे लागले होते। त्यांना एवढ्या लवकर माझं लग्न का करून घ्यायचं होतं? एके दिवशी माझे वडील म्हणायचे की त्यांचे काही मित्र पैसे कमवण्यासाठी परदेशात जात आहेत,
त्यांच्यासोबत मीही जातो आणि पैसे कमवून तुम्हाला पाठवत जाईल. तू आपल्या डॉलीच्या लग्नासाठी हुंडा जमा करत राहायचा. हे माझ्या वडिलांकडून ऐकून मी लगेच त्यांना परदेशात जाण्यास मनाई केली. या वयात बाबांना कोणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. जर त्या लोकांना मला स्वीकारायचे असेल तर ते स्वीकारतील. हुंडा देऊन लग्न करायचं असेल तर मी तुमच्याच घरात ठीक आहे. मला लग्न करून जायचं नाही. हे ऐकून आई चिडली आणि मला विचारले की मोठ्यांमध्ये बोलणारी तू कोण आहेस. वडिलांनी आईला गप्प केले आणि माझ्याजवळ येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला समजावून सांगू लागले की आपल्या मुलीचे लग्न करणे हे प्रत्येक वडिलाचे कर्तव्य आहे. त्यामुळे वडील आपल्या मुलीला आवश्यक त्या गोष्टी हुंडामध्ये देतात. घाबरू नकोस आणि माझी काळजी अजिबात करू नकोस. मी 1-2 वर्षात परत येईल. माझ्या वडिलांनी मला गप्प राहण्यास भाग पाडले होते, पण माझे वडील परदेशात जात असल्याने आईला खूप आनंद झाला. काही दिवसांनी वडिलांच्या परदेशात जाण्याची तयारी पूर्ण झाली. वडिलांसोबत परदेशात जाणारे काही लोक गावातूनही आले होते. सगळे एकत्र परदेशात जायला निघाले होते. एवढ्या वर्षासाठी माझे वडील जात आहेत हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले होते. या जगात मी सगळ्यात जास्त प्रेम माझ्या वडिलांवरच करत होते. मी माझ्या वडिलांचे प्रिय होते आणि वडिलांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये असे आईचे म्हणणे होते, कारण त्यांना आपला काही त्रास झाला नाही तर ते निश्चिंत होऊन जाऊ शकतील आणि तिथे पैसे कमवू शकतील. म्हणूनच आईला घाई होती, जेणेकरून ते निघून गेल्यावर आमचे चांगले दिवस सुरू होतील. शेवटी आईची इच्छा पूर्ण झाली. वडील आमच्यापासून दूर गेले. वडील गेल्यानंतर जणू माझं जगणंच उजाड झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या वडिलांमुळेच आमच्या घरात रोनक होती. खूप वाईट वाटू लागलं. वडील गेल्याबरोबर आईने माझे कॉलेजला जाणे बंद केले आणि ती म्हणाली की आता पुरे झाला अभ्यास, आता मला तुझ्या लग्नाची तयारी सुरू करायची आहे. मी आईला सांगायचे की माझे वडील येईपर्यंत मला माझं शिक्षण पूर्ण करू दे. आई म्हणाली की तुझे वडील येईपर्यंत कोण वाट पाहणार. त्यांनी पैसे पाठवले तर मी तुझ्या लग्नाची तारीख निश्चित करेन. मी तुझा खर्च उचलू शकत नाही आणि 2-3 वर्ष तुला शिक्षण देऊ शकत नाही. आई माझा खर्च उचलू शकत नाही असे म्हणत असल्यामुळे मी तिच्याशी भांडत असे. वडील येईपर्यंत मी या घरातून कुठेही जाणार नाही. हे माझ्या वडिलांचे घर आहे आणि कोणामध्ये एवढी हिंमत नाही की तो मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलू शकेल. हे ऐकून माझ्या आईला माझ्यावर खूप राग आला होता आणि तिने मला इतके मारले की माझे शरीर 2 दिवस दुखत राहिले. माझे वडील घरातून निघून गेल्यावर आईला पंख फुटले होते. तिने मला माझं शिक्षण सोडायला लावलं आणि घराची सगळी कामं माझ्या डोक्यावर टाकली. ती स्वतः वस्तीतील घरोघरी फिरत असे, कधी या घरी तर कधी त्या घरी. ती घरातून तयार होऊन बाहेर पडायची तर दुपारी येऊन जेवण करायची. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी शेजारच्या घरी जाऊन बसायची आणि मी दिवसभर घरात एकटेपणाला बळी पडायचे. आईकडे हिंडायलाच वेळ पुरत नव्हता. आता घरातील नाही तर बाहेरची सगळी कामं मी करायची. एके दिवशी मी घराच्या वस्तू घेण्यासाठी बाजारात जात होते. त्या दुकानात एक मुलगा बसला होता आणि माझी नजर त्याच्याकडे पडली. मी पाहिले तो माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्यानंतर मी बाजारातून परत आले तेव्हाही तो माझ्याकडे बघत होता. मोठ्या कष्टाने मी माझी नजर त्याच्यापासून चोरली होती आणि सामान घेऊन मी घरी परतले होते. तो घरापर्यंत माझ्याकडे लक्ष ठेवून होता. मी लगेच आत जाऊन गेट बंद केले होते. मी घरातून बाहेर पडल्यावर तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असायचा. त्याच्याबद्दल मी माझ्या आईलाही काही सांगू शकत नव्हते, नाहीतर आईने हे ऐकताच माझे जगणे कठीण केले असते. वैतागून मी घरातून बाहेर पडणेच बंद केले होते. मी घरातून बाहेर पडले की त्याच्या दुकानात बसून तो मुलगा माझ्याकडे बारकाईने पाहत असे. आता तिथून जाणाऱ्या लोकांनाही संशय येऊ लागला होता. एके दिवशी मी घराच्या गच्चीवर उभी होती म्हणून त्याने इशारा करताना एक कागदावर काहीतरी लिहून माझ्या दिशेने फेकला. मी घाबरले. मी तो कागद उचलला तेव्हा मला दिसले की त्या कागदातून त्याने मला प्रपोज केले होते. त्यात लिहिलं होतं, मी काही वाईट मुलगा नाही. मला तू एवढी आवडलीस की मी माझ्या मनाने मजबूर होऊन हे पाऊल उचलले आहे. कृपया मला एकदा बोलण्याची संधी दे, तर तू सांगशील ते मी करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मला वाटले की याच्यापासून मुक्त होण्याचा दुसरा चांगला मार्ग नाही. मला वाटले की जर मी त्याला सांगितले की माझी एंगेजमेंट झाली आहे तर त्याचे हृदय तुटून जाईल आणि तो निराश होऊन इथून निघून जाईल आणि माझ्या मागे मागे येणे देखील सोडून देईल. एके दिवशी मी आईच्या घरातून बाहेर पडताच संधी साधून त्याला घराच्या आत बोलावले आणि आत येताच मी दाराला कडी लावली. तो खूप घाबरला होता. मी त्याला सांगितले, आरामात
आरामात बस, घाबरू नको आणि म्हणाली, तुला मला काय सांगायचे होते? तर तो म्हणाला, ज्या दिवसापासून त्याने मला पाहिले त्या दिवसापासून त्याच्या मनामुळे तो लाचार झाला आहे. ना दिवसा शांतता मिळते ना रात्री. तो दिवस उगवण्याची वाट पाहत रात्र घालवतो की कधी एकदा हा दिवस उगवेल आणि तो मला पाहू शकेल. तो म्हणाला, डॉली, माझा गैरसमज करून घेऊ नकोस. मला तुझे नाव आणि तुझ्याबद्दल चांगलेच माहीत आहे. मी फसवणूक करणारा किंवा लबाड माणूस अजिबात नाही. पण प्रेम हे प्रेम असते आणि त्याच्यासमोर व्यक्ती असहाय्य होतो. मी त्याला सांगितले की तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे, पण कदाचित तुला हे माहीत नसेल की माझं लग्न ठरलं आहे आणि माझी एंगेजमेंटही झाली आहे. माझं लग्न माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी होणार आहे आणि लग्न झाल्यावर मी गावी जाणार आहे. माझे सासरचे घर गावातच आहे. मला माझ्या आईवडिलांचा मानसन्मानाची खूप काळजी आहे. मला तुझ्यावर विसंबून राहायचे नाही आणि मला तुझ्याशी कोणतेही खोटे बोलायचे नाही किंवा तुझ्याशी काही संबंध ठेवून तुला फसवायचे नाही. हे सर्व ऐकून तो थोडा दुःखी झाला, पण मी त्याला सत्य सांगितल्यावर त्याने सांगितले की हे कोपऱ्यावरचे दुकान त्याच्या वडिलाचे आहे आणि तो कधी कधी त्या दुकानावर बसतो आणि त्याचं घरही तिथेच आहे. त्याने सांगितले की माझ्या कुटुंबात फक्त माझे वडील आहेत. आम्ही दोघेही या दुकानातूनच आमचा उदरनिर्वाह करतो, पण आम्हा दोघांचे आयुष्य खूप चांगले चालले आहे. माझं लग्न झाले तर कदाचित घरात कोणती तरी बाई येईल. माझी आई आम्हाला सोडून हे जग सोडून बरेच वर्ष झालेले आहेत. आता 2 वर्षापूर्वी माझ्या बहिणीचे लग्नही झाले. तो म्हणाला, आयुष्यात कधीही काही काम किंवा गरज पडली तर मला नक्कीच सांग. तू माझ्या नशिबात नसलीस तरी माझ्या हृदयात नेहमीच राहशील. मला त्याच्या फिलिंग्सचे कौतुक वाटले आणि बिचारा काही वेळाने स्वतःहून माझ्या घरातून निघून गेला. आम्ही दोघे खूप आदराने बोलत होतो आणि तो मला सामान्य मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळा वाटत होता. मी त्याला जेव्हा जेव्हा रस्त्यावर उभं पाहिलं तेव्हा मला वाटायचं की तो कोणीतरी आवारा किंवा माझ्या मागे मागे फिरणारा लोफर टाईप मुलगा असेल. पण त्याच्याशी बोलल्यावर मला जाणवले की कोणीही माझ्यावर इतके प्रेम करू शकत नाही जेवढे तो करतो. या सगळ्याचा विचार करताना माझे डोळे भरून आले होते आणि निघताना त्याने माझा निरोप घेतला तेव्हा मी त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते आणि मला तो खरोखरच प्रेमळ माणूस वाटला आणि मला खूप वाईट वाटले की एवढा प्रेम करणारा व्यक्ती मी गमावला होता. त्यानंतरही मी जेव्हा जेव्हा काही कामासाठी घराबाहेर पडायचे तेव्हा मला तो त्याच्या दुकानावर बसलेला दिसायचा. त्याच्या दुकानाजवळून जाताना मलाही माझ्या डोळ्यावर नियंत्रण कसे ठेवावे हे सुचेना. कुठल्या तरी बहाण्याने मी त्याच्याकडे बघायचेच. जेव्हा मी त्याला पाहायचे तेव्हा तो माझ्या हृदयाच्या खोलीला स्पर्शा. तो खूप चांगला आणि सभ्य मुलगा होता. त्या दिवसानंतर त्याने कधीही मला त्रास दिला नाही किंवा पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला नाही. कधी कधी आम्ही दोघे एकमेकांकडे बघायचो. कधी कधी आमचे डोळे एकमेकांच्या डोळ्यांना भेटायचे. कळत न कळत मला तो कधी आवडू लागला ते मलाही कळले नाही आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेमही जागृत झालं होतं. पण वडिलांच्या आदराखातर मी माझ्या फिलिंग्सवर नियंत्रण ठेवले. मला फक्त माझ्या वडिलांचे मान सन्मानाची काळजी होती. माझे वडील माझ्यासाठी दुसऱ्या देशात कष्ट करत होते आणि मी त्यांचं नाव कसं काय कलंकित होऊ देणार होते. म्हणूनच मी माझ्या मनावर ताबा ठेवला होता की तो माझ्यावर कितीही प्रेम करत असला किंवा तो मला कितीही आवडत असला तरी माझे नशीब माझ्या वडिलांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मी त्याच्याशी पुन्हा कधीही बोलले नाही, फक्त त्याच्याकडे पाहत असायचे. पुढचे 4 महिने हे असेच चालू राहिले आणि 4 महिन्यानंतर वडिलांनी परदेशातून खूप दागिने आणि हुंड्यासाठी खूप पैसेही पाठवले होते. माझ्या आईने माझे लग्न एकट्याने करायचे ठरवले होते आणि माझ्या सासरच्या मंडळींना काही लोकांसह माझ्या घरी लग्नाची मिरवणूक आणण्यासाठी सांगितले होते. माझे वडील येण्याआधी त्याने माझ्याशी हा अन्याय करू नये म्हणून मी माझ्या आईला रोखण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने निरोप घ्यायचा आहे, पण आईने माझं ऐकलं नाही. काही दिवसांनी गावातली काही लोक लग्नाची तारीख ठरवून निघून गेले. मी अजून त्या मुलाचा फोटोही पाहिला नव्हता आणि आईने वडिलांना बळजबरीने तिचा निर्णय मान्य करायला लावला. वडिलांनी फोनवरच लग्नाला होकार दिला आणि मला म्हणाले, माझा आशीर्वाद माझ्या मुलीच्या पाठीशी सदैव असतील. मी नेहमीच माझ्या वडिलांच्या सल्ल्याचे पालन केले आणि त्यावेळी मी माझ्या वडिलांचे ऐकलं होतं. आईने लग्नाचे आमंत्रणही द्यायला सुरुवात केली होती आणि मला माझे कोणतेही इच्छा विचारली नव्हती. मला काय आवडते, मला सासरच्या घरी काय घेऊन जायचे आहे, काहीच नाही. ती सर्व कामे स्वतःच्या इच्छेनुसार करत होती. ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तिच्या मैत्रिणींसोबत खरेदीला जायची, हॉटेलमध्ये जेवण करून परतायची. आईला वडिलांचे पैसे खूप आवडत होते. जेव्हा आई तिच्या मैत्रिणींवर पैसे खर्च करायची तेव्हा त्या आईचा अधिक आदर करू लागायच्या. आईला या गोष्टीचा खूप आनंद व्हायचा. मी आईला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मला ओरडून गप्प केले. तुझ्या वडिलांची सर्व मेहनत पैसा हा तुझ्या एकटीसाठी नाही आहे. मी त्याची बायको आहे. सगळ्यात अधिक त्याच्या कमाईवर माझा हक्क आहे. माझ्या आईने स्वतःला बिघडवून ठेवले होतं.
तिला घरची किंवा तिच्या तरुण मुलीची काळजी नव्हती. ती माझ्या वडिलांची कमाई सुरक्षित ठेवत नव्हती, तर अनावश्यक गोष्टींवर खर्च करायची. मित्रांसोबत बाहेर जाणे, हॉटेलमध्ये जाणे, खाणे पिणे, खर्च करणे हे तिचे छंद होते. हळूहळू माझ्या लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि मी रोज चुलीवर जळत होते. माझ्या आईने माझी सर्व स्वप्ने धुळीस मिळवली होती. मला शिकून काहीतरी व्हायचं होतं. माझ्या लग्नानंतर माझे सगळे छंद संपणार होते. माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या रितेशसोबत कधीकधी मला पळून जावंसं वाटत होतं, पण माझ्या वडिलांचा विचार करून सतत मी थांबत होते. लग्नाआधी रितेशला शेवटची भेट घेऊन त्याच्याशी बोलून मनातील सर्व ओझं काढून टाकायचं होतं, कारण मला असे वाटते की जगातील तो एकमेव व्यक्ती आहे ज्याला माझी खूप काळजी आहे आणि ज्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाची मी आहे. एक दिवस आई घराच्या बाहेर गेल्यावर मी पण घरातून कुलूप लावून शांतपणे रितेशच्या दुकानावर गेले आणि मला पाहताच तो लगेच उभा राहिला होता. मला पाहून त्याला खूप आनंद झाला होता. तो माझ्यावर किती प्रेम करतो हे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट करत होता. मग मी त्याला ते पत्र दिले. त्यात लिहिलं होतं की उद्या दुपारी 3 वाजता मला भेटायला ये. मला तुझ्याशी दूर एकट्यात बोलायचं आहे. त्याने ते पत्र न बघता खिशात ठेवले आणि मी माझ्या घरी परतले. रोज दुपारी 3 वाजता आई मैत्रिणींसोबत कुठेतरी जायची. आई घरातून निघून गेली होती आणि मी एकटीच होते घरात. त्यामुळे मला माझ्या मनातील ओझे हलके करायचे होते. म्हणून मी ती गेल्यावर घराचा दरवाजा आतून बंद केला, जेणेकरून तिला वाटावे की मी घरातच आहे. 3 वाजता रितेश बाईक घेऊन रस्त्यावर हजर होताच माझी नजर त्याच्यावर पडली आणि मी त्याच्याशी हसले. तो पण माझ्याकडे बघून हसला होता. आई घरातून निघून गेली होती. आता मला चांगलंच निमित्त होतं. मी रितेशला खुणावून थांबायला सांगितले आणि माझा चेहरा दुपट्ट्याने व्यवस्थित कव्हर केला होता, जेणेकरून कोणी मला ओळखू शकणार नाही. आई तर आता संध्याकाळीच घरी आली असती. मला भीती होती की कोणी मला त्याच्यासोबत ओळखायला नको. थोडा वेळ पायी चालून झाल्यानंतर मी त्याच्या बाईकवर बसले. आयुष्यात पहिल्यांदा मी एका अनोळखी मुलासोबत दुचाकीवर बसले होते. त्याने मला बाईक स्टार्ट करताना काळजीपूर्वक बसायला सांगितले आणि मी माझा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. तो खूप खुश झाला होता आणि मग आम्ही खूप लांब चालत राहिलो. काही वेळाने त्याने एका रेस्टॉरंटसमोर दुचाकी थांबवली. त्यानंतर आम्ही रेस्टॉरंटच्या आत गेलो. तिथे बरेच लोक बसले होते, पण आम्हाला कोणीही ओळखत नव्हते. आम्ही दोघेही एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसलो आणि रितेशने 2 कोल्ड्रिंक्स ऑर्डर केल्या. आम्ही दोघेही बराच वेळ गप्प बसलो. ना आमच्यात काही नातं होतं, ना नात्याची कसलीही आशा होती, पण तरीही आम्ही दोघेही एकत्र आलो, कारण आमच्या हृदयात प्रेमाशिवाय काहीच नव्हते. एवढ्यात वेटरसुद्धा कोल्ड्रिंक्स घेऊन आला होता. मी म्हणाले, रितेश, कदाचित आजची ही आपली पहिली आणि शेवटची भेट असेल आणि त्यानंतर 4 दिवसांनी मी कायमची दुसऱ्याची होईल. पण त्याआधी मला माझ्या मनातील ओझं काढून टाकायचं होतं. मला तुला खरं सांगायचं होतं की तुझं प्रेम एकतर्फी नाही रितेश. तुझ्या प्रेमात खूप ताकद होती की मलाही तुझ्यावर प्रेम करायला भाग पाडले आहे. पण नशीब असे आहे की माझ्या नात्यानंतर तू माझ्या आयुष्यात आलास. जर तू आधीच आला असतास तर जगाशी भांडून मी तुझ्याशिवाय इतर कोणाशीही माझे नाते निश्चित केले नसते. पण आता काय करू? माझे वडील माझ्या लग्नासाठी दुसऱ्या देशात दिवसरात्र काम करत आहेत. आता मी त्यांची सगळी मेहनत कशी वाया घालवू शकते आणि त्याचा अपमान कसा करू शकते? कारण ते त्यांच्या गावातल्या लोकांना वचन देऊन आले आहेत की माझे लग्न त्यांच्या गावातील मुलाशीच होईल. माझे म्हणणे ऐकून रितेश पूर्णपणे हादरला आहे. त्याला मला भेटून जेवढा आनंद झाला होता आणि मी माझे प्रेम व्यक्त केल्यामुळे त्याला जेवढा आनंद झाला होता तेवढंच त्याला आता दुःख झालं होतं. तरीही तो बेचारा मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवत होता आणि मला सांत्वना देत होता की कदाचित प्रत्येकजण त्याचे प्रेम मिळवू शकत नाही. फक्त आपल्या दोघांसाठी आपण प्रेमात पडलो हे पुरेसे असावे. हे ऐकून मी तुटून पडले होते. मी रडू लागले. तो मला गप्प करण्याचा प्रयत्न करत राहिला आणि मग स्वतःच रडू लागला. त्या दिवशी आम्ही आमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आणि आम्ही वचन देऊन वेगळे झालो की जीवनात कधीही एकमेकांची गरज पडली तर कधीही सांगायला घाबरणार नाही. त्याने मला सांगितले की कितीही काळ लोटला गेला तरी तुझी गरज नेहमीच माझी पहिली जबाबदारी असेल. आम्ही दोघांनी तो दिवस खूप छान घालवला होता. काही दुःखाबद्दल, काही हसण्याबद्दल आणि काही विनोदाबद्दल बोलून. आम्ही दोघांनी रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण केले आणि मग तो मला घरी सोडायला आला. मला पुन्हा एकदा असंच वाटत होतं की त्याने घरात यावं, पण त्यावेळी तो राजी झाला नाही. तो मला सोडून निघून गेला. मी फक्त आजचा दिवस माझ्या हृदयात सुंदर आठवणीसह मनात साठवून ठेवला होता आणि लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. लवकरच लग्नाचा दिवस येणार होता आणि तो दिवस आला. माझ्या लग्नाची मिरवणूक आली आणि माझे लग्न झाले. आज पहिल्यांदा मी माझ्या भावी पतीला पाहिले.
जो आता माझा नवरा झाला होता तो फारसा देखणा नव्हता. तो अगदी सामान्य दिसणारा गावातील रहिवासी दिसत होता. पण मी माझ्या वडिलांची आवड स्वीकारली होती. आता माझं लग्न झालं होतं. मी कोणाला काय बोलणार? जसं हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं त्याचप्रमाणे तोही माझ्याकडे विशेष लक्ष देत नव्हता. मी निरोप घेतला आणि माझ्या आईवडिलांचे घर सोडले. आई अजूनही तिच्या कामात व्यस्त होती आणि माझ्या जाण्याने तिला विशेष दुःख झाले नव्हते. मी माझ्या वडिलांची व्हिडिओ कॉलवर बोलले होते आणि ते तिथे खूप रडत होते. गावात पोहोचल्यानंतर मी माझ्या वडिलांच्या निर्णयाचा आदर केला आणि पत्नी म्हणून सर्व हक्क पूर्ण केले. घरात आणि सासरच्या लोकांशी चांगले वागले होते. मला अशा आयुष्याची सवय नव्हती, पण तरीही मी माझ्या सासरच्या लोकांच्या सवयीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. माझ्यात माझ्या नवऱ्याला विशेष रस नव्हता, पण तो माझा आदर करत होता म्हणून मी त्यातही आनंदी होते. पण काही दिवसांनी त्याचे वास्तवही माझ्यासमोर स्पष्ट झाले. तो रात्री बराच वेळ फोनवर मुलींशी बोलायचा. त्याला माझी कसलीही चिंता नव्हती. फक्त घरच्यांनी मला घराचा भाग बनवले होते. मी माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या सासूबाईंकडे तक्रार केली तर त्या मला असे सांगून सांत्वना द्यायच्या की आजकाल प्रत्येक मुलाची अवस्था अशीच आहे. फक्त या घरात सन्मानाने राहा. त्या सर्व मुली फक्त टाइमपाससाठी आहेत. तू घरची खरी मालकीण राहशील. तुमचे आत्ताच नवीन लग्न झाले आहे. ही जुनी सवय आहे, ती हळूहळू निघून जाईल. म्हणजे त्यांच्या आईवडिलांनाही त्यांची सवय माहीत होती. आमच्या लग्नाला आता 4 महिने झाले होते आणि या 4 महिन्यानंतर मी गरोदर राहिले होते. आणि जेव्हापासून माझ्या सासूबाईला समजले की मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून त्यांनी माझे सर्व नखरे उचलायला सुरुवात केली होती. जेव्हा माझ्या आईला ही बातमी कळली तेव्हा ती देखील माझे अभिनंदन करण्यासाठी मिठाई घेऊन मला भेटायला आली होती. माझ्या गरोदरपणात माझ्या नवऱ्यानेही माझ्याकडे थोडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. तो पण काळजी घेऊ लागला होता आणि आता तो माझ्यासमोर फोनवर मुलींशी बोलतही नव्हता. आता माझी डिलिव्हरीची वेळ आली होती म्हणून सासूबाई मला शहरातल्या दवाखान्यात घेऊन जाणार होत्या. पण माझी आई मला स्पष्टपणे सांगून गेली होती की तू तुझी डिलिव्हरी गावातच कर. तू तिथे आलीस तर तुझी काळजी कोण घेईल? म्हणून मी माझ्या बाळाचा जन्म गावातल्या एका दाईच्या हाताने केला होता. मी एका सुंदर मुलीला जन्म दिला होता. मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की माझे पती पुन्हा फोनवर बोलत होते. जसे ते पूर्वी बोलत होते. तो रोज कोणाशी ना कोणाशी फोनवर बोलत असे. माझ्या मुलीचा जन्म झाल्यावर माझी आई माझ्याकडे काही दिवस राहायला आली. मी माझ्या आईला माझ्या नवऱ्याबद्दल सांगितले तेव्हा तिने मला सांगितले की तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे. त्याच्यावर संशय घेऊ नकोस. या शंकेपोटी भांडण करून माझ्या घरी येऊ नकोस. तू तुझ्या कुटुंबात आनंदी राहा. काही दिवस राहिल्यानंतर आई गावात राहायला आवडत नाही असे सांगून निघून गेली. जेव्हा माझी मुलगी 6 महिन्याची झाली तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला औषधी द्यायला सुरुवात केली जेणेकरून मी पुन्हा गर्भवती राहू शकेल. त्यांना लवकरात लवकर दुसरा नातू हवा होता. मला माझ्या पहिल्या मुलीलाच नीट सांभाळता येत नव्हते आणि काही महिन्यांनी मी पुन्हा गरोदर राहिली. मी अतिशय कठीण काळातून जात होते. मग अचानकच माझ्यावर डोंगर कोसळला जेव्हा मला कळले की माझे वडील परदेशात वारले आहेत. ही वेदना मला असह्य होती. मला वाटले की माझ्या आईला यावेळी माझी गरज असेल. घरी पोहोचले तेव्हा आईची प्रकृती बरी होती. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांचा मृतदेह परदेशातून आला. मग मी माझ्या आईला रडताना पाहिले. मलाही भान नव्हते. 4थ्या दिवशी माझ्या सासूबाई घरी गेल्या आणि मी माझ्या आईच्या घरी थांबले. 9 महिन्यांची मुलगी आणि मी 3 महिन्यांची गरोदर होते. वेळ जात होता. माझ्या वडिलांचे निधन होऊन 2 महिने झाले होते आणि माझे पती मला घ्यायला आले नव्हते. जेव्हा मी त्याला मला घेऊन जाण्यास सांगायचे तेव्हा तो मला नकार द्यायचा. मुलाच्या प्रसूतीपर्यंत तू तुझ्या आईवडिलांच्या घरीच राहा असे ते म्हणायचे. पण इथे माझ्या आईने माझे जगणे कठीण केले होते. ती म्हणायची आमच्याकडे पैसे कमावणारे कोणीही नाही. आता लवकर घरी जा. कसं तरी तिने मला तिच्या घरात 9 महिने पूर्ण करून दिले आणि जेव्हा प्रसूतीची वेळ आली तेव्हा मला दुसरी ही मुलगीच झाली. माझ्या सासरचे कोणीही माझ्या मुलीला भेटायला आले नाही. मला एकाच वेळी 2 मुलींना दूध पाजायचे होते. दुसरा पर्यायच नव्हता. माझी आई मला म्हणायची की तुझ्या मुलीचा खर्च तू त्यांच्या वडिलांकडून मागत जा आणि मी माझ्या पतीला सांगितल्यावर तो म्हणायचा की आता परत येऊ नकोस. काही दिवसांनी मी स्वतः तुला घ्यायला येईल. पण आता मी स्वतः माझ्या 2 मुलींसह गावी आले होते आणि हे पाहून मला खूप मोठा धक्का बसला होता की माझ्या नवऱ्याने त्याच्या मैत्रिणीशी लग्न केले होते आणि घटस्फोटाची कागदपत्रे माझ्या हातात देऊन या घरात आता तुझ्यासाठी जागा नाही असे सांगण्यात आले होते. माझ्या 2 मुलींना घेऊन शहरात मी परतले. आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. घटस्फोट घेतल्यानंतर मी माझ्या आईकडेच परत आले होते. माझ्या आईने खूप गोंधळ घातला की यात तुझीच चूक असावी. म्हणूनच तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केले आणि तू तुझ्या पतीचे घर सोडून इथे राहायला आलीच कशी? ज्या वडिलांसाठी मी हे सर्व सहन केलं
तेही या जगात टिकू शकले नाही. असो, मला माझ्या आईकडून काही अपेक्षा नव्हत्याच. त्यांनी मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी माझ्या वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मागितल्याबद्दल बोलले. त्यामुळे माझी आई प्रचंड घाबरली होती. तेव्हाच तिने तोंड बंद केले होते आणि माझ्या आईने मला माझं शिक्षणही पूर्ण करू दिलं नव्हतं. जर मी शिकले असते तर मला नोकरी मिळाली असती. माझ्या मुली झोपी गेल्यानंतर मी नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडायची. अशा रीतीने अनेक आघातांना सामोरे जाऊन मला एका ठिकाणी नोकरी मिळाली. मला एका मोठ्या कंपनीत साफसफाईची नोकरी मिळाली होती. चांगली नोकरी मिळण्या इतपत शिकलेले नसल्यामुळे मला हे एकमेव नोकरी मिळाली. मला आता तिथे काम करून 3 महिने झाले होते. मी माझी मुले माझ्या आईच्या स्वाधीन करायचे. आई माझ्या मुलींची विशेष काळजी घेत तर नव्हती, पण जेव्हा तिला पैशांची हाव आली तेव्हा तिने माझ्या मुलींची काळजी घ्यायला सुरुवात केली. मी अजून कंपनीच्या मालकाला पाहिलेही नव्हते. एक दिवस जेव्हा मी मालकाचे ऑफिस साफ करायला गेल्यावर कंपनीच्या मालकाला पाहून मला आश्चर्यच वाटले. तो दुसरा कोणी नसून रितेश होता. माझ्या कार्यालयात मी रितेशचा फोटो पाहिला होता. मला वाटले की कोणीतरी असेच फोटो काढून लावले असावेत, पण तिथल्या लोकांकडून मला कळले की तो या कंपनीचा मालक आहे. आता मी रितेशला भेटायला खूप उत्सुक होते, कारण मी त्याला 2 वर्षानंतर फोटोमध्ये पाहिले होते. रितेश ऑफिसमध्ये येताच मी डोळ्यात पाणी येऊन त्याच्यासमोर उभे होते. मला त्याच्या ऑफिसमध्ये पाहून रितेश पण आश्चर्यचकित झाला होता, पण त्याने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून विचारले, तू इथे काय करत आहेस? मी त्याला म्हणाले की मी तुमच्या ऑफिसमध्ये 3 महिन्यांपासून काम करते. रितेश म्हणाला, पण तू इथे का काम करतेस? तुझे लग्न झाले होते ना? मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. लग्नानंतर माझे काय झाले हे ऐकून रितेशच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. रितेश मला म्हणाला, 3 महिन्यांपासून मी कामानिमित्त शहराबाहेर होतो. तू माझ्याच ऑफिसमध्ये मोलकरीण म्हणून काम करत आहेस. हे मला माहीत असतं तर मी तुला हे काम कधीच करू दिलं नसतं. आपण एकमेकांना कठीण प्रसंगी साथ देऊ असे प्रॉमिस केलं होतं ना. माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी माझ्या पायावर उभं राहावं. तुझ्या लग्नानंतर माझे वडील वारले. त्यानंतर मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली. नोकरीच्या शोधात ठिकठिकाणी फिरलो. मी माझे शिक्षण पूर्ण केले होते व त्यानंतर माझ्या मामाने मला खूप सपोर्ट केला आणि आज मी एवढा मोठा व्यापारी बनलो आहे. मला नेहमीच तुझी आठवण येते, पण मला माहीत नव्हते की तू मला अशा अवस्थेत भेटशील. आता तुझ्या नवऱ्याने तुला घटस्फोट दिला आहे आणि माझे देखील या जगात कोणीही नाही. तू माझे प्रेम आहेस. तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल का? मी तुला आणि तुझ्या दोन्ही मुलींना खूप आनंदात ठेवेल. रितेशचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी विचार न करता रितेशशी लग्न करण्यास हो म्हणाले, कारण मला त्याला पुन्हा गमवायचे नव्हते. मी माझ्या आईला विचारल्यानंतर रितेशशी लग्न केले आणि तो खूप श्रीमंत व्यक्ती होता, म्हणून आईला हे स्थळ खूपच आवडले. रितेशने माझ्या दोन्ही मुलींना देखील स्वीकारले आहे आणि आज तो त्यांच्यावर खरा वडिलांप्रमाणे प्रेम करतो. आज मी माझ्या पती रितेशसोबत आहे. रितेश आणि माझ्या मुलींसोबत मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी त्याच्यासोबत खूपच आनंदी आहे. माझ्या लग्नाच्या 2 महिन्यानंतर माझी आई या जगातून गेली. रितेशने मला खूप साथ दिली आणि रितेशवर मी खूप प्रेम करते.